तर सागरला सुवर्ण संधी असेल. 3 चेंडू 3 विकेट कॅरी केल्या. रणगेचा भ्रमेश जाधव यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. गोलंदाजी मार्कर गोलंदाज आपण सागर पाहतोय. नक्कीच त्याचा एक नौका गोलंदाज आणि नौका संघही आपण पाहतोय या अच्छा पहिला चेंडू ऑफसाइड ऑफ स्टंप गुडलेन स्पॉटचा वापर केला जातोय गोलंदाजीच्या माध्यमातून. पहिला चेंडू फेकी करत असताना सागरसाठी सुवर्ण संधी आहे. रमेश जाधव यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक दिले. विकेट हॅट्रिक जर सागरने प्रदापित केली पहिला चेंडू इथे मात्र डॉट खेळत असताना दुसरा चेंडू इथे मात्र लेग वाईज डायरेक्ट हिट तर दिलं होतं राजू कडाळीच्या माध्यमातून. एक चांगले अंडर आर्मचे किंग म्हणून ज्यांची ओळख होती. हाईट मात्र कमी असली तरी त्यांच्या माध्यमातून अप्रतिम खेळ खेळला जातोय राजू कडाळीच्या माध्यमातून. एक उभरता तारा होता. कबड्डीचे मास्टरही बोलले जाते या धामणवाडी संघाच्या राजू कडाळीला. प्रत्येकी खेळात मात्र त्यांच्या माध्यमातून अप्रतिम खेळी केली जाते. हा चेंडू इथे मात्र टॉप एज इथे मात्र चेंडू अडवायचा होता. राजूला जागा बनवली इथे मात्र चेंडूने. चेंडू तर अडवला इथे मात्र फाईन लेग क्षेत्राच्या माध्यमातून. एक धाव पूर्ण दुसरी धाव पूर्ण आणि तिसरी धाव इथे मात्र पूर्ण केली जाते. एक धाव आपल्या संघासाठी वाचवली गेली. विचार केला तर धामणवाडी संघाच्या माध्यमातून धामणवाडी बी संघ आपण पाहतोय. काशीनाथ या नावाने ओळख असलेला संघ एक नौका संघ पाहतोय आणि नौका संघाच्या माध्यमातून चांगली खेळी अद्याप विचार केला तर खेळ केला जातोय. थोडीशी दुखापत झाली असतानाही चांगला खेळ केला जातोय काशीनाथच्या माध्यमातून. कारण येता वेळेस थोडीशी दुखापत झाली गेली रस्त्यामध्ये तरी सुद्धा संघ उपस्थित झालाय. मनपूर्वक आभार असेल धामणवाडी बी संघाचा. हा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा कॅप्युलेशन चेंडू काल क्षेत्ररक्षक येतील सचिन मात्र चुका केल्या जातात सचिनच्या माध्यमातून. नम्या स्लँड मध्ये चेंडू पडला गेला. डीप मिड विकेटला चेंडू होता आणि धावफलकावर धावसंख्या दोनने पुढे सरकेल. तब्बल 6 धावा. साधावा फुलाल्यांचा चेंडू होता. कॅप्युलेशन खेळी केली जाते. चेंडू चालला इथून मात्र कार्पेटच्या माध्यमातून सावकार येतात. चौकाराच्या मदतीने आपल्या गदासंख्या आपण पाहतोय. विचार केला तर तब्बल 10 धावा डबल डिजिट मध्ये. आज मात्र आमचे लाडके मित्र या कुशवली संघामध्ये पाहायला भेटत नाहीये. दिलीप भगत थोडेसे इंजर्ड असल्याने मात्र आज मात्र त्यांना खेळताना आपण बघू शकत नाहीये. त्यांना आपण पाहाल स्क्रीनच्या लगत चालत असताना. ही चेंडू इथे मात्र फुल आले फुल अँड सक्सेसफुल येईल. इथून मात्र नो चेंडू घोषित केला आहे. नो प्लस पंच चौकार आहे षटकार आहे पंच चौकार आहे का चौकार आहे चौकार. नो प्लस 4 म्हणजे 5 धावा येतील. आणि चौकाराच्या मदतीने आपल्याकडे धावसंख्या आपण पाहतो. विचार केला तर तब्बल 15 धावा. चेंडू इथं मात्र चांगला फटका आपण पाहतोय. कार्पेटच्या साहाय्याने क्लासिकल स्टॉक पाहतोय. चेंडू चालला इथून मात्र पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरला येतो. यात चौकार ओ समतेचा इशारा पंच श्रीपद कढाळीच्या माध्यमातून आणि चौकाराच्या मदतीने धावफलकाची संख्या आपण पाहतो. विचार केला तर तब्बल 19 धावा. डीजे बजाव.
पाहतोय श्रीपतला 9+4 अशा धाबा येतील. पुन्हा एकदा 5 धाबा, 5 धाबीच्या मदतीने आपल्या करता संख्या पुढे सरकेल आपण पाहतोय. आपण पाहतोय एकदा बैल अनिलच्या बॅटमधनं एकदा बैल एका धाव पुढे सरकेल. 25 धाव्यामध्ये एक धाव ऍड केली जाईल. 26 धाबा धावलकावर. दरम्यान पुन्हा एकदा लेट कट खेळला, जागा बनवले, फ्रंट बॅक फुटला आले, चेंडू चाललाय इथून मात्र पुन्हा एकदा लॉंग स्टॉप रिझनच्या मधनं एकदा तर पुढे केली जाते. दुसऱ्यांदा ते मात्र संधी होती, डायरेक्ट हिट दिलं होतं हरिश्चंद्रच्या माध्यमातनं. प्रयत्न फसला गेला आणि 3 धावा ते मात्र धावपलकावर. दरम्यान पुन्हा एकदा जाईल तर उडाला, चेंडू खाली शतरक्षक होते सचिनच्या माध्यमातून पुन्हा एकदा चुकी केली जाईल. 1 बाउन्स इनटू द फॅन्स. लॉंग मिड ऑफला हा येतो इथून मात्र चौकार. अनिल खैर आणि रेवनाथ खैरची जोडी, सख्या बंधूंची जोडी आपण मैदानात पाहतोय. आखार मचावलाय या बंधूंनी. धावपलकावर धावसंख्या तब्बल विचार केला तर 32. चेंडू पुन्हा एकदा कलात्मक फटका, ताकदीचा नाही तर युक्तीचा वापर केला जातोय आणि इथून मात्र चौकार येईल. पुन्हा एकदा चौकाराच्या मदतीने आपल्या पुढे सरकेला प्रकार असंख्य तब्बल 36 धावा. एकदा कॅप्युलेशन केला, चेंडू चालला इथे मात्र पुन्हा एकदा डॉकबीड आपला अप्रतिम शतरक्षण पाहतोय. फर्स्ट सेक्शन मध्ये चेंडू उचलला गेला आणि इथे मात्र 2 धावा, 2 धावेने धापा पुढे सरकेल आपल्या धावसंख्या तब्बल 39 धावा. चेंडू पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यात प्रॉपर आला नाही, शतरक्षण चुकीचं आपण पाहतोय. ते मात्र जोपर्यंत चेंडू उचलून फेक केली जाईल तोपर्यंत 2 धावा, 2 धावापेक्षा काही जास्त नसेल आपल्या कावर धावसंख्या 2 ने पुढे सरकेल तब्बल 21. झाली नाही.
दरम्यान रुपेश येतोय गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज आपण पाहतोय रुपेशला. दूरवरनं चेंडू कव्हर केला जाईल सागरच्या माध्यमातून आणि चुकीचा थ्रो आपण पाहतोय. रूपांतर मात्र होत असताना पंच धावा किती 3 ना 3 धावा. 3 धावेच्या मदतीने आपण पुढे सर्कल दाखल करत आहोत. आपण पाहतोय तब्बल 44 धावा. चला पंच सामना स्पीड अप करा. प्रतिम स्टॉक क्लासिकल फटका आपण पाहतोय. टायमिंग केलं आणि इथे मात्र अडवला गेला. 100% अपॉइंटमेंट देत असताना चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण सागरच्या माध्यमातून. 2 धावा येतील. 2 धावेने आपण पुढे सर्कल दाखल करत आहोत. संख्या तब्बल 46 धावा. अजून एकही गडी बाद झाला नाही या कुशिवली संघाचा विचार केला तर 46 धावा दाखल करावे लागलेले. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज एक उंच पुरा गोलंदाज आपण पाहतोय. मात्र आउटसाइड ऑफ स्टंप डॉट चेंडूची डिलावरी हरिश्चंद्रच्या हातात. एसटी रक्षक आपण पाहतोय हरिश्चंद्र. धामणवाडी संघाचा विचार केला तर एक चांगला संघ नामांकित संघ आपण पाहतोय. रमेशच्या नावाने ओळखला जाणारा एक संघ आपण पाहतोय आणि एक संघ आपण पाहतोय नक्कीच काशीनाथ या नावाने ओळखला जाणारा. नक्कीच खेळाडू खूप जास्त झाल्यामुळे प्रत्येकी गावामध्ये 1-1 2-2 3-3 संघ आपण पाहतोय. चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप डॉट चेंडू. चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा पुढे सरसकला आहे. हलकाचा सन्मान दिला जातोय चेंडूला. चांगला चेंडू होता. चांगल्या चेंडूला सन्मान. खराब चेंडूला फेकून देणं आउट ऑफ द स्टेडियम. हेच तर हाय क्रिकेट. क्रिकेट पाहतोय. क्रिकेटने काय दिलं तर नक्कीच क्रिकेटने एक चांगला अनुभव दिला. क्रिकेटने एक चांगला मित्र परिवार दिला. क्रिकेटने विचार केला तर चांगली स्पर्धा खेळता येते क्रिकेटच्या माध्यमातून. नवीन नवीन मित्र परिवार आपण पाहतोय. चांगल्या गोष्टी शिकवल्या जातात. ते मात्र झैल तर उडाला. झैल खाली 3 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय आणि ते मात्र झैल सोडला जातोय राजच्या माध्यमातून. राजेच्या माध्यमातून रूपांतर 2 धावेमध्ये होत असताना 2 धावेमध्ये आपण पुढे सर्कल दाखल करत असं की आपण पाहतोय तब्बल 48 धावा. दरम्यान विचार केला तर पहिला गोलंदाज आपण पाहायला गेला सागरला तब्बल 19 धावा आल्या.
संजयचा विचार केला तर तब्बल 22 धावा आल्या. तिसरा गोलंदाज आपण पाहिला रुपेशला एक कमबॅकिंग गोलंदाजी केली, तब्बल 8 धावा खर्च केल्या. 19 प्लस 22 प्लस 8 धावा विचार केला तर 49 धावा डबल कव्हर लागले गेल्यात. चला पंच सामना स्टार्ट करा. गोलंदाजी मार्ग गोलंदाज आपण पाहतो वरटू विनकडनं गोलंदाजी केली जाते सागरच्या माध्यमातून दुसऱ्या स्पेल मध्ये. पहिलाच चेंडू डॉट चेंडू आलाय. चेंडू मात्र हलक्या हाताने पुश केला. पुन्हा एकदा कल्प्याच्या साहाय्याने चेंडू चाललाय. चेंडू खाली रुपेशच्या माध्यमातून चुकी तर झाली गेली. सिंगलला इथे मात्र कन्वर्ट केले जाते डबल मध्ये आणि 2 धावा येतील. 2 धाव्यांदा आपल्या पुढे सरकेल आपल्या करत असं की आपण पाहतो विचार केला तर इथे मात्र पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप गोलंदाजी केली जाते. डॉट चेंडूचे सांगता आपण पाहतोय. डॉट चेंडूच्या नंतर दाखल करत असतात फक्त आणि फक्त दाखल कव्हर आपण तब्बल 51 धावा. स्कोररच्या भूमिकेत आम्हाला जॉईन झाले गेले स्वतः आयोजक चिखोली ठाकूरपाडा संघाचे यष्टीरक्षक अप्रतिम यष्टीरक्षक आणि नक्कीच यष्टीरक्षकाच्या भूमिकेत मात्र विकी पारदीला पाहिलं गेलं. हा चेंडू इथं मात्र स्वीट साऊंड ऑफ द बॅट. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतील काशीनाथ. तोपर्यंत चेंडूला उचलून फेक केली जाईल काशीनाथच्या माध्यमातून. तोपर्यंत एकच धावा असेल आणि इथं मात्र फलंदाज सेफ असेल. सलामीची जोडी अजूनही मैदानात आपण पाहतोय. सख्या बंधूंची जोडी ते मात्र मैदानात आपण पाहतोय. एक धाव सिंगल धाव येते. सागरने विचार केला तर चांगली गोलंदाजी अद्याप पर्यंत केली गेली त्यामध्ये आणि इथे मात्र झेल उडाला. झेल घ्यायचा होता. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय सकारामला. तर सकारामच्या माध्यमातून विचार केला तर जवळजवळ 3 धावा डबल्या गेल्या. दरम्यान आमचे लाडके मित्र आम्हाला जॉईंट झाले गेलेत. सामन्याचा एन्जॉय करत असताना स्वतःची टीम मात्र आज मात्र त्यांची कमतरता भासली जाईल. तर कमतरता नक्कीच भासली जाणार नाही कारण धावफलकावर धावसंख्या आपण 50 पार धावसंख्या आपण पाहतोय. तब्बल 53 धावा. नक्कीच खुश असतील. ओव्हर संपते झाला. ओव्हर संपल्यानंतर दाखल करत धावसंख्या आपण पाहतोय 54 धावा 4 ओव्हर संपल्यानंतर. टीम मीटिंग नको पंच लगेच सामना सुरू करा. दामनवाडी संघ
गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सचिनला पाहतोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी केली जाईल. दरम्यान पुन्हा एकदा इथे मात्र झेल तर उडालाय. झेल खाली क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. सचिनच्या माध्यमातून अप्रतिम ड्राईव्ह केलं होतं. मात्र झेल जमिनीला दान झाला गेलाय. 100% एफर्टमेंट देत असतात. 2 धाबा आपण पाहतोय ऍड होत असताना. तब्बल 56 धाबा फलकावर. दरम्यान पुन्हा एकदा लेट कट खेळला जातोय. लेट कटचा मादक सौंदर्य इथं मात्र दाखवलं गेलाय. चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल आउट ऑफ द स्टेडियम. रन्स मिळतील 4 आदिवासी शाबा आणि धावा मिळतील इथे मात्र 4 धावा या कुशिबली संघाला. 4 धाव्यांत आपण पुढे सरकेल. आपल्या करता संख्या आपण पाहतोय तब्बल 60 धावा. चेंडू इथे माझा बॅटच्या गटात प्रॉपर आला नाहीये. एकदा तर पूर्ण केली जाईल. दुसरी धाव घेतली जाईल का? आणि दुसरी धाव इथे मात्र रिस्की धाव. धोक्याची घंटा होती. इथे मात्र ती वाचली गेली. बासष्ट धावा फलकावर लागल्या गेल्यात. अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील पहिल्या इनिंगचे. चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा ब्लॉक हॉल मध्ये एकदा तर पूर्ण केली जाते आणि चुकीचं शतक आपण पाहतोय. विचार केला तर पुन्हा एकदा सिंगलला मात्र डबल मध्ये कन्वर्ट केलं जाते वारंवार. राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी केली जाते सचिनच्या माध्यमातून. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. तब्बल 64 धावा फलकावर. 4 केलं तर 13.00च्या सरासरीने खेळी केली जाते. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतील मात्र चुकीचं क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. राजू कडाळीच्या माध्यमातून चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने आपल्याकडे संख्या 68 धावा. अनिलच्या बॅटमधनं शेवटचा चेंडू. एकही विकेट अद्याप गेली नाहीये. चेंडू इथे मात्र ब्लॉक हॉल मध्ये खोलवर टप्प्याचा चेंडू होता. डायरेक्ट हिट दिला होता. फलंदाज शेवटच्या चेंडूवर बाद होईल रनआउटच्या स्वरूपात. रेवनाथ बॅक टू पवेलियन.
हरिचंद्र आणि जगदीश अशी जोडी मैदानात पाहतोय. पहिलाच चेंडू हवाई सबार बघित A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार हरिचंद्रच्या बॅटमधनं येतोय. पहिला संघर्ष करत असताना 69 धावांचा षटकार येतोय. पहिल्या चेंडूवर मात्र षटकार आलाय हरिचंद्रच्या बॅटमधनं. पुन्हा एकदा फुलवाल्याचा चेंडू पूज केले. एकदा तर कंप्लीट केली जाईल. पप्पू येतील नक्कीच. खूप मोठे मोठे संघ यांच्या माध्यमातून पप्पूच्या माध्यमातून पॅक केले जात आहेत. वडवली बी, वाकलन, गोडसई, घेसर, गौरीपाडा असे संघ या पप्पूच्या माध्यमातून मात्र पॅक केले जात आहेत. एक चांगले समाजसेवकही असतील एक कुशिवली गावचे. चेंडू बॅटच्या पट्ट्यात प्रॉपर टायमिंग झालं नाही. मिस टायमिंग शॉट आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आपण पाहतोय रुपेश खडकेकडनं चुका केल्या जात आहेत. इथे मात्र चुकी खूप महागडी पडू शकते या कुशिवली संघाला. त्याचं रूपांतर इथे मात्र 2 धावांमध्ये होत असताना 2 धावांचा आपण पुढे सरकेल आपण करत संख्या तब्बल 9 धावा. नऊ धावा दापलकावर पाहतो विचार केला तर दरम्यान आउटसाइड द ऑफ स्टंप डॉट चेंडूची डिलिव्हरी. चौकार आलाय. अप्रतिम फटका इथे मात्र पाहायला गेला. चौकाराच्या मदतीने दापल पुढे सरकेल दापलकावर धावसंख्या तब्बल 13 धावा. जवळजवळ विचार केला तर 13.75 ची सरासरी गाठायची आहे. चेंडू पुन्हा एकदा झैल उडाला. झैल खूप महत्वाचा असेल. इथे मात्र महेशकडनं चुका नसतील. फलंदाज बाद केला जाईल. प्रकाश बॅक टू पॅव्हिलियन. तर गोलंदाजी मार्कर गोलंदाज पहिला उर हाताळले गेले. विचार केला तर मनोज भगतच्या माध्यमातून तब्बल 13 धावा आणि 1 विकेट इथे मात्र प्राप्त केली गेली. रेवणात येते गोलंदाजी मार्कवर. घुटना टेक तमाशा देख आणि आता मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर मात्र चेंडू फेक येईल. इथे मात्र षटकार. षटकाराच्या मदतीने दाबल करत असंख्य आपण पाहतो विचार केला तर 19 धावा. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता मनोजच्या. त्यानंतर सुरुवात केली. इथे मात्र सुरुवात चांगली झाली गेली दामणवाडी संघाच्या माध्यमातून आणि गोडे इथे मात्र शेवटही गोड बाबा इस इच्छा असेल तर या दामणवाडी संघाच्या खेळाडूंच्या माध्यमातून
पहिल्या चेंडूवर मनोजच्या षटकार आला, त्यानंतर रेवनाथ येतो गोलंदाजी मार्कवर. रेवनाथच्या मात्र गोलंदाजीवर पहिल्याच चेंडूवर षटकार आलाय. चेंडू पुन्हा एकदा सरळ रेषेत खेळलाय. सेफ शॉट खेळ केली जाते. दरम्यान चेंडू अडवला जातोय. चेंडू अडवला जाईल एकदा पूर्ण केली जाते. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जाते. पुल्लार लेनचा चेंडू होता. चेंडूला फेकून द्यायचं होतं, तर प्लेसमेंट केलं जाते हरिश्चंद्रच्या माध्यमातून. दरम्यान पुन्हा एकदा स्वीट साऊंड ऑफ द बॅट अँड मिडल ऑफ द बॅट. चेंडूला फेकून दिले. इथून मात्र पुन्हा एकदा डीप काव कॉर्नरच्या डोक्यावरनं येतोय हा. इथून मात्र षटकार. षटकाराच्या मदतीने दाखल करत असं आपण पाहता विचार केला तर तब्बल 27वा एका गड्याच्या मोबदल्यात. असेल खूप महत्वाचा असेल आणि चुकी तर नसेल. अशोकच्या माध्यमातून फलंदाज इथून मात्र बाद केला जाईल. हरिश्चंद्र बॅक टू पॅव्हिलियन ज्याते मात्र अशा पल्लवित केल्या होत्या, अशा जिवंत केल्या होत्या धामणवाडी संघाच्या. इथून मात्र बाद होत असताना हरिश्चंद्र बॅक टू पॅव्हिलियन. डीज बजाव. स्टॉक क्लासिकल फटका आपण पाहतोय बघा. थोडीशी इजा झाली गेली, ताजी जखम आपण पाहतोय. येता वेळेस कुठेतरी थोडस मिनी ऍक्सिडेंट झालं होतं काशीनाथचं, तरी सुद्धा काय खेळ केला जातोय. हाताला थोडीशी इजा झाली असतानाही खेळ केला जातोय. इथे मात्र काशीनाथच्या माध्यमातून या कार्याला काशीनाथच्या मात्र सलाम असेल. चौकार आलाय. चौकारच्या मदतीने दापा पुढे सर्कल दापा असंख्य तब्बल 31 लॉस ऑफ 2 विकेट धामणवाडी टीम. हा चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्या स्वीट साऊंड ऑफ द बॅट. चेंडूकर क्षेत्ररक्षक येतील. एलिव्हेशन कमी आहे ते मात्र झैल कॅरी केला जाईल. मनोज भगतच्या माध्यमातून फलंदाज बाद होईल काशीनाथ कडाळी. बॅक टू पॅव्हिलियन. चालू करा अंकुश सर, विनंती असेल आपल्याला. गोलंदाज मार्कर गोलंदाज मनोज भगतला पाहतोय. 31 धावसंख्येवर तिसरा हातरा मात्र लागला गेला काशीनाथच्या स्वरूपात. आपण पाहतोय विचार केला तर चांगली फलंदाजी आधी पाहिली होती. सचिन येतोय लेफ्ट हँड बॅट्समन आपण पाहतोय. सचिन कडाळी, रमेश कडाळी यांचे छोटे बंधू पण पाहतोय.
सुवर्ण संधी असेल मनोज भगतसाठी. विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयांचं पारितोषिक दिले जाईल. दिलीप भगत यांच्या माध्यमातून आणि 500 रुपयांचं पारितोषिक माझ्या माध्यमातून. विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक मनोज भगतला. संध्याकाळची मेजवानी जर घ्यायची असेल तर नक्कीच विकेट हॅट्रिक. पहिल्या चेंडू तर डॉट आलाय. हा चेंडू इथे मात्र बॅटच्या पट्ट्यात आला. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. चेंडू जाईल इथे मात्र. झेल कॅरी केलाय. आईबा झेल इथे मात्र गेला होता. प्रकार धावसंख्या आपण पाहतोय. सचिनच्या बॅट मधनं मात्र षटकार आलाय. 37 धावा. तब्बल 69 धावांचा पाठलाग करत असताना हाई चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट. येईल इथून मात्र षटकार. अजून एक षटकार आला तर माझ्याकडनं सचिनला तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक. तब्बल 3 षटकार तर सचिनच्या बॅटमधनं आले तर नक्कीच मी स्वतः मनोज उघडे माझ्याकडनं 500 रुपये पारितोषिक. हा चेंडू फुला आल्यानंतर चेंडू होता. मिस टायमिंग शॉट चाला गेलाय. एकदा पूर्ण केली जाते आणि एकच धाव. किसस षटकार लायकीचा चेंडू होता. विचार केला तर फुला आल्याचा चेंडू होता. षटकार आला नाहीये. एलिव्हेशन थोडंसं कमी पाहिलं गेलं. एक धाव आली. एका धावेत आपण पुढे सकेल धावसंख्या आपण पाहत तब्बल 44 धावा. चेंडू बॅटच्या पट्ट्यात आलाय. इथे मात्र चेंडूला फेकून दिलाय. पुन्हा एकदा आउट ऑफ द स्टेडियम. राजूच्या बॅटमध्ये येतोय पहिला षटकार. षटकारच्या मदतीने धाव प्रकार धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 50 धावा. अजून विचार केला तर 29 धावसंख्येची गरज असेल. एकोणवीस धावसंख्येची गरज असेल. तुम्हाला 69 धावांचा पाठलाग करायचा आहे. पन्नास धावा दापलकावर. नक्कीच मिनी कॅप्टन म्हणून ज्यांची ओळख असेल पप्पू काहीतरी कानमंत्र देत असताना कारण तिसरा मोठा पटका आला गेलाय मनोजच्या या गोलंदाजीवर. अजून विचार केला तर शेवटचा चेंडू पैकाचा शिल्लक असेल. अजून 19 धावा खर्च केल्या जात आहेत. जशास तसं उत्तर ईट का जवाब पत्थर से. हा चेंडू मात्र आउट ऑफ द ऑफ आपण पाहतोय आणि ओर संपतीचा इशारा. येणारे 12 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज असेल. डीजे मास्टर आपण थांबायचं आहे. तुम्हाला संधी दिली जाईल. खूपच रोमांचक असा सामना. येणारे 12 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज. 13 चेंडू 19 धावसंख्येची गरज असताना डॉट चेंडू फेकला. महागडे षटक फेकले गेलं मनोज भगतच्या माध्यमातून. चला शॉर्ट मीटिंग नकोय. पंच स्ट्राईक रोटेट नसेल. कशी स्ट्राईक रोटेट करून देता तुम्ही? पंच लक्ष ठेवा थोडं.
सचिन येतोय, त्याच्या बॅटमधनं 2 षटकार, अप्रतिम षटकार आपण पाहिले गेले. लेफ्ट हँड बॅट्समॅन 3. चेंडू मात्र पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट खेळायचा होता, प्रयत्न फसला गेलाय. डॉट चेंडू आलाय. 12 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज होती. जवळजवळ विचार केला तर मात्र 11 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज. रनअप मध्ये थोडासा अडथळा. रुपेश खडके 11 चेंडू 19 धावसंख्येची गरज आहे. सामना अजूनही बॅलन्स पाहतोय आपण. इथे मात्र पुन्हा एकदा डॉट चेंडू खेळला जातोय. 10 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज. दहा 19 समीकरण आपण पाहतोय. आज दरम्यान पुन्हा एकदा मोठा फटका खेळला जातोय. तिथे मात्र शतरक्षक तैनात असतील. फलंदाज बाद केला जाईल. सचिन बॅक टू पॅव्हिलियन. अनिलच्या माध्यमातून एकदा पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेतली जाईल आणि दुसरी धाव घेण्याच्या नादात फलंदाज इथे मात बाद असेल. राजू कडाळी बॅक टू पॅव्हिलियन. समीकरण असेल उर्वरित 8 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज. समीकरण असेल 13 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज असताना मात्र अप्रतिम षटक फेकी केले जाते रुपेश खडकेच्या माध्यमातून. 8 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज. हा चेंडू इथे मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप. डॉट चेंडू. 7 चेंडू 18 धावसंख्येची गरज. सन्मान पंच आमच्याकडे होतील आणि वाईट चेंडू घोषित केलाय. बघा शफलचा वाईट नसेल. बॅट्समॅन कितीही शफल झाला तर वाईट आहे तोच राहील याची मात्र नोंद घ्यायचे. आता मात्र समीकरण असेल 7 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज असेल. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात प्रॉपर आला नाहीये आणि बॅटची एज आणि डॉट चेंडू. तर समीकरण असेल बल 6 चेंडू 17 धावसंख्येचा. लगेच सामना चालू करायचा पंच.
हा चेंडू इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू होता, जागा बनवली होती, फ्रंट फुटला आले होते. इथून मात्र बॅटच्या पट्ट्यात जर चेंडू लागला असता तर आउट ऑफ द स्टेडियम पाहायला भेटला असता, मात्र तसं काही घडलं नाहीये. आता समीकरण असेल 5 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज असेल. 13 चेंडू 19 धावसंख्येची गरज असताना सामना खेचून घेतलाय दामणवाडी संघाच्या खिशातनं. नरेश होते गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज आपण पाहतोय नरेशला. हा चेंडू इथे मात्र बॅटच्या पट्ट्यात आले. स्वीट साऊंड ऑफ बॅट. चेंडू काल क्षेत्ररक्षक असतील माणूसच्या माध्यमातून चुका तरण असतील. फलंदाज बाद. किशोर बॅक टू पविलियन. पटक्याची इथे मात्र टॉप एज. 3 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज. 3ही चेंडू षटकार फेकून द्यावे लागतील. चेंडू इथे मात्र बॅटच्या पट्ट्यात प्रॉपर हल्ला नाहीये. एकच धाव असेल, एका धावापेक्षा काही जास्त नसेल. 2 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज. चेंडू इथे मात्र टॉप एज. पुन्हा एकदा फलंदाज बाद. 1 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज. चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा चुकीचा क्षेत्ररक्षक पाहतोय. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून वाईट चेंडू घोषित केलाय. तर समीकरण असेल 1 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज असेल. तुम्हाला विचार केला तर दाबलकावर धावसंख्या आपण पाहतोय 54 धाबा लागल्या गेल्या होत्या. चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता. हार्डलक. 13 चेंडू 19 धावसंख्येची गरज असते. तिथून मात्र सामना हिसकावून घेतला या कुशिवली संघाने. चला कुशिवली संघाचा कर्णधार आणि कोंडेश्वर तारवाडी संघाचा कर्णधार. कोंडेश्वर तारवाडी संघ बॅच साठी यायचंय. नो डाऊट अबाउट. ज्याने तब्बल 10 तारखे 39 धावेंची अनिल